फोडा आणि झोडा हे जरांगेंचं राजकारण आहे असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगर समाजाला भाऊ म्हणतात। लक्ष्मण हाके यांची ही टीका, तर दुसऱ्यांची भांडणं विकत घेण्याची काहींना सवय लागली आहे। मनोज जरांगेंनी लक्ष्मण हाके यांना हे उत्तर दिलं। ओबीसीचं रिझर्वेशन टिकवून आमच्या ताटातला घास आम्ही टिकवायचा का नाही टिकवायचा? काय माहिती आहे जरांगेंना एसटी आरक्षण त्याची लढाई? आणि काय जरांगेंना माहिती आहे विजय म्हणजे कोण, एनटी म्हणजे कोण, बायफर्गेशन काय माहिती आहे जरांगेंना? यावं माझ्या आमने सामने कधीतरी बोलायला, मी उत्तर देईन सगळ्या गोष्टींची। उगाच काहीतरी फोडा आणि झोडा ही राजनीती आहे जरांगेंची, इंग्रजांची ही राजनीती आहे। भुजबळ साहेबांना टार्गेट करायचं आणि धनगर भाऊ म्हणायचं। धनगर ओबीसी मध्ये येतो की नाही धनगरांना माहीत नाही का? काहीतरी महाराष्ट्राला संभ्रमित करायचा प्रयत्न जरांगे करू नका, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लीगल, कायदेशीर, घटनात्मक द्यायला हा लक्ष्मण हाके तयार आहे। तुम्हाला काय करायचं, मी त्याला टार्गेट करीन नाही तर काही करीन, तुमचं नामचं काही आहे का? त्याने आमच्या याच्यात खोडा घातला। हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडणं विकत घ्यायची सवय लागली, ही चूक हे फक्त म्हणून गोरगरीब धनगर बांधवा अडचणीत आला। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून असं म्हणायचं का? मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये, एकमेकाच्या मागं लागावं, रोज शांतता राहू नये, सलोखा चांगला टिकला नाही पाहिजे, ही याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत का? मग जातीय दंगली व्हावा, जातीय तेढ निर्माण व्हावा यासाठी केलेले आहेत का? मग